नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये. आता 10 ऑक्टोबरच्या दिवशी आहे ना, शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. मारिया मचाडो यांना मिळाला तो. व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांना पुरस्कार का मिळाला हे सुद्धा सांगतो. हुकुमशाहीच्या विरोधात आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत आणि सत्तेला जे प्रश्न विचारलेले आहेत त्यासाठी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. महत्वाचं काय तर या संपूर्ण जगामध्ये जी एक अधिकारशाही किंवा हुकुमशाहीकडे झुकलेला सगळा देश जो आहे, या सर्व देशांच्या विरोधात जाऊन मारिया मचाडो यांनी व्हेनेझुएलामध्ये त्यांच्या सत्तेला ठणकावूनपणे प्रश्न विचारलेत आणि भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये त्यांनी अनेक आंदोलनं केले शांततेच्या मार्गाने. त्यामुळे त्यांना तो पुरस्कार दिला. आणि यामध्येच एक चर्चा होत होती, ते म्हणजे यावर्षीचा जो प्रबळ दावेदार आहे ते डोनाल्ड ट्रम्प आहेत असं सगळ्यांचं म्हणलं जात होतं. सगळ्यांचं म्हणणं तेच होतं आणि डोनाल्ड ट्रम्पचं स्वतःचं आणि अमेरिकेचं सुद्धा तेच म्हणणं होतं की त्यांनी 8 युद्ध थांबवली म्हणून त्यांना शांततेचा पुरस्कार हा दिलाच पाहिजे. एका अर्थी डोनाल्ड ट्रम्प आहे ना, स्वतःच्याच देशातल्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या सोबत स्वतःची तुलना करत होता आणि स्पर्धा करत होता थोडक्यात. कारण अमेरिकेच्या माजी 4 राष्ट्राध्यक्षांना सुद्धा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, तो शांततेचाच. आणि त्यांना ही शेवटची संधी आहे. त्यांच्याकडे कुठले कलागुण नाही आहेत किंवा ते शास्त्रज्ञ नाही आहेत कोणता शोध लावायला. त्यांना पुरस्कार नोबेल मिळेलच किंवा मिळालाच तर तो फक्त शांततेचा मिळू शकतोय. कारण बराक ओबामांना सुद्धा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता त्यांच्या कारकिर्दीमध्ये. कारण त्यांनी सुद्धा एका भाषणात एक भाषण केलं होतं शांततेवर, ते प्रभावी झालं होतं आणि व्हायरल झालं होतं. असं ट्रम्पचं म्हणणं आहे की एका भाषणाने बराक ओबामाला मिळू शकते तर मी 8 युद्ध थांबवलेत, मला का नाही मिळणार, असं ट्रम्प शेटचं बोललं होतं. पण मारिया मचाडो यांचं काम जर पाहायला गेला तर ते गांधीजीशी प्रेरित आहेत, गांधीजींच्या विचाराशी प्रेरित आहेत आणि त्यांच्या मार्गाने त्यांनी लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न व्हेनेझुएला या देशामध्ये केलेला आहे. आणि महत्वाचं काय तर सत्तेला प्रश्न विचारलेत, सत्तेच्या विरोधात आवाज उचललेला आहे. सत्तेला प्रश्न विचारून भ्रष्टाचार का करताय, भ्रष्टाचाराचे पुरावे त्यांनी मांडलेले आहेत आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी पूर्ण देश एकवटला आहे आणि त्यांच्या देशाला लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. तिथले लोक सुद्धा एकत्रित आलेले आहेत. आता आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार होतोय हे सगळ्या जगाला माहिती आहे, प्रत्येक माणसाला माहिती आहे. आता नेते लोक यांच्या विरोधात आपल्या देशामध्ये जर आवाज उचललाच तर एकतर माणूस गायब होतोय, नाहीतर तो प्रश्न गायब होतोय.